समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे। तिसरी बातमी याबाबत। समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनंच आता जमीन अधिग्रहण करण्यासाठी पुढाकार घेतलाय। नाशिकसह शहापूर तालुक्यातूनही समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास विरोध होत आहे। त्यात शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या होणार आहे। त्यामुळे शिवसेनेनं घुमजाव केलाय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। शेतकऱ्यांना एक तर आपण पर्यायी काही त्यांची आर्थिक व्यवस्था करू शकलो नाही इतक्या वर्षामध्ये। ते जे आहेत ते त्यांच्या जमिनीमध्ये जे काही पिकतंय त्याच्यावरती त्यांची गुजराण करतायत। आता ती सोन्यासारखी जमीन सुद्धा त्यांच्या हातातनं काढून त्यांना जर का आपण रस्त्यावरती आणणार असू तर हा असा विकास मी काही विकास मानायला तयार नाही। या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगितलेलं आहे की सगळेजण एकत्र होऊन एकदा एक तुमची भूमिका ठरवा। त्यांनी एकमुखाने सांगितले की आम्हाला आमची जमीन द्यायची नाही। आता ती नाही म्हटल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांवरती एका बाजूला मी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जर का पुढाकार घेत असेल तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी घ्या म्हणून मी कधी बोलणार नाही। त्या शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना पाठीशी त्यांच्या उभी राहील। समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठामपणे उभे राहिले होते। पण त्यांच्याच पक्षाचे राज्यातील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतीनं शिवसेनेत समृद्धी महामार्गाच्या भूमिकेवरून असलेला गोंधळ उघड झालाय। एकनाथ शिंदे 13 जुलैला नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग भूमी अधिग्रहण कार्यक्रमासाठी फक्त उपस्थितच राहिले नाही तर त्यांच्या साक्षीनं जमीन खरेदी खतावर ठसाही उमटवला गेला। दळणवळण यंत्रणा ही राज्याची आणि नागरिकांची गरज आहे आणि म्हणून हा रस्ता देखील लवकर पूर्ण व्हायला पाहिजे। यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे। त्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतोय। एवढंच आपल्याला मी सांगेन की या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या संमतीने हे सगळे व्यवहार होतील। काही ठिकाणी विरोध आहे निश्चितपणे, त्यांच्याशी आम्ही बोलतोय। कुणालाही विश्वासात न घेता, कुणाचंही समाधान न करता, कुणावरही अन्याय न करता हा रस्ता आम्हाला पुढे न्यायचा आहे। समृद्धी महामार्गाची लांबी 700 किलोमीटर असून या प्रकल्पासाठी अंदाजे 46,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 10 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्ग उभारणीचा खर्च 24,000 कोटी रुपये असून भूमी अधिग्रहणासाठी सुमारे 13,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत। दरम्यान या प्रकल्पाला असलेला शेतकऱ्यांचा विरोध मावळावा यासाठी सरकार या जमिनीचा मोबदला म्हणून चढे दर देत आहे। त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतला समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्यामुळे या प्रकल्पावरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण होणं स्वाभाविकच आहे। मात्र शिवसेनेच्या प्रसंगानुरूप सतत बदलणाऱ्या भूमिका आता सवयीचाच भाग झाल्या आहेत। पण शिवसेनेच्या या सवयीची कल्पना नसलेले आणि समृद्धी महामार्गाला विरोध करणारे शेतकरी मात्र यामुळे पुरते चक्रावून गेले असतील हे नक्की। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।